भाईंदरपाड्यातील 374 हेक्टर जमिनीवर महाराष्ट्र शासन राखीव वने नोंद कायम। जिल्हाधिकाऱ्यांना 3 महिन्यांत सखोल चौकशीचे आदेश। फेरफार नोंद क्र. 975 रद्द। ठाणे भाईंदरपाडा ओवळे येथील 374 हेक्टर 79 आर वनजमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या जमिनीच्या अधिकार अभिलेखावर खासगी व्यक्तींच्या नावाने करण्यात आलेली फेरफार नोंद क्रमांक 975 रद्द करून महाराष्ट्र शासन राखीव वने ही नोंद कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या निर्णयामुळे भाईंदरपाड्यातील मोठ्या वनक्षेत्रावर खासगी मालकीच्या नोंदी होण्याचा मार्ग तुर्तास बंद झाला आहे। तसेच या संपूर्ण प्रकरणाची नव्याने सखोल चौकशी करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून 3 महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या जमिनीवर वन विभागाने पूर्वीपासून वन म्हणून दावा केला आहे। 1957 मध्ये भारतीय वन अधिनियमांतर्गत नोटीस आणि 1960 मध्ये अधिसूचना काढण्यात आल्याचे वन विभागाने नमूद केले आहे। तसेच 1975 पासून जमीन वन विभागाच्या ताब्यात असल्याचा दावा करण्यात आला आहे। दरम्यान फेरफार नोंद क्र. 975 वरून यापूर्वी महसूल प्रशासन आणि अपर आयुक्तांच्या पातळीवर वेगवेगळे निर्णय झाले होते। या प्रकरणाशी संबंधित याचिकाही मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत। 6 ऑगस्ट 2026 रोजी महसूलमंत्री बावनकुळे यांनी पुनर्विलोकन अर्ज मंजूर करत 31 डिसेंबर 2025 चा आदेश आणि अपर आयुक्तांचा 2019 चा आदेश रद्द केला। त्याचवेळी फेरफार नोंद क्र. 975 रद्द करून महाराष्ट्र शासन राखीव वने ही नोंद कायम ठेवण्याचे निर्देश दिले। कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले। हा निर्णय ठाणेकरांच्या हिताचे आणि वनसंपदेच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले। आता जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाकडे तसेच उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या निकालाकडे लक्ष लागले आहे। मी महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेबांचा आभार व्यक्त करीन, नाईक साहेबांचा आभार व्यक्त करीन की वन खात्याची जी जागा आहे ती पुन्हा एकदा राज्य शासनाला प्राप्त झालेली आहे आणि त्याच्यामुळे ठाणे महानगरपालिकेवरती खऱ्या अर्थाने हा जो नवीन डेव्हलपमेंट जर झाला असता तर त्याच्यामध्ये जी आत्ताची आमची महानगरपालिकेची व्यवस्था आहे त्याच्यामध्ये आपण आत्ताच बघतोय की पाण्याचं प्रॉब्लेम आहे, आज रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे, सॅनिटेशनचा प्रॉब्लेम आहे, हे सगळे अडचणी खरं तर याच्यामध्ये अजून वाढ झाली असती आणि त्याच्यामुळे आता ह्या निर्णयामुळे निश्चितपणे ठाण्यामधली जे लंग्ज आहेत, जे आपले प्रायव्हेट फॉरेस्ट आहेत ते आता याच्यामध्ये बचावलेले आहेत आणि ठाणेकरांना एक मोकळा श्वास घेण्याची संधी भेटलेली आहे। सर, अशाच प्रकारचा निर्णय जो 2800 कोटीचा TDR आहे त्या संदर्भात देखील यावा अशा प्रकारची मागणी आपण करणार आहात, कारण त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढीसाठी 4000हून अधिक जो TDR जो आहे तो महापालिकेने वर्ग केला, तर त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वस्ती देखील मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि त्याचा बोजबारा जो महापालिकेवरती येऊ शकतो। याच्याबद्दलचा प्रश्न हे महानगरपालिकेमध्ये आमचे उपमहापौर असतील, ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार आहे, या सगळ्यांनीच उपस्थित केलेले आहेत आणि त्याच्यामुळे याच्यामधलं जो टॅक्स आपण ची मुभा त्यांना दिली, त्याचबरोबर हा TDRचा विषय आहे, याच्याबद्दलची ही तक्रार ज्यावेळेस बावनकुळे साहेब ठाण्यामध्ये आले होते त्यावेळेस या सगळ्या लोकांनी केलेली आहे। त्याच्याबद्दलही निर्णय नजीकच्या काळामध्ये हे घेतील असा विश्वास आहे। थँक्यू।